सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान 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 उभे विटेवरी, सुंदर ते 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 ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनी, तुलसी हार गळा कासे पितांबर, तुलसी हार गळा कासे पितांबर, कर कटेवरी ठेवोनिया, कर कटेवरी ठेवोनिया, तुलसी हार कासे पीतांबर, तुलसी हार कासे पीतांबर, आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर हे चिदान, हे चिदान, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे हार कासे पीतांबर, तुळसी हार कासे पीतांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, कंठी कौस्तुभ मणी विराजित, विराजित, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर हे चिदान, हे चिदान, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम रूप पादालोचनी रूप पादालोचनी रूप
विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दोरावसी दोरे करिता बरोबरी दोरावसी दोरे करिता बरोबरी दुरावसी दोरी करिता बरोबरी दुरावसी दुरी बाबाची गोरे वाहवसी बाबाची गोरे वाहवसी करिता बरोबर दोरावसी दोरी करिता बरोबर दोरावसी दोरी बाबाची कारण काही न लगे एक बाबाची कारण काही न लगे भावाचे कारण काही न लगे भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाची तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दोरी करिता बरोबरी दुरावसी दोरी बाबाची पोरी वाहवसी बाबाची पोरी वाहवसी करिता बरोबरी दोरावसी दोरी करिता बरोबरी दोरावसी दोरी दोरावसी दोरी करिता रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय 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 विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हरे आरंभाची कीर्तनाची चाल हरिभक्त परायण मा सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला संगत तुम्हाची बजारे विठ्ठला
करिता भरोबारी दुरावसी दूरी करिता भरोबारी दुरावसी दूरी माझी तारी गेला जन्मवाया नाही तारी गेला जन्मवाया करिता भरवारी दुरावसी दूरी करिता भरवारी दुरावसी दूरी सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला 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 सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी
विठ्ठल 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 सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करता बरोबरी दुराविषी दुरी भवाची पुरी वहावसे काही न लगे एक भावची कारण तुगा मणी आन विठोबाची करिता बरोबरी दुराविषी दुरी भवाची पुरी वहावसी विठाला सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुराविषी दुरी भवाची पुरी वहावसे कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अष्टभूषण देवमान्य जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्य मात्राला भगवंताच्या नामाचं महत्व सांगतात विठाला
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालान्दिवल्लभं नमो जगद्गुरु तुज्ञानानदीपा नमो जगद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो जगद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो जगद्गुरु भास्करू पूर्णकीर्ती तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास युगम मुखीयश वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरी ब्रह्म स्वरूपम मस्तकै पायावरे मस्तकै पायावरे सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुराविषी दुरी भवाची पुरी महवावसी कीर्तन रूपी सेवेपुरी पर्याय देण्याचं म्हणजे ज्ञानेश आश्रम आमचे गुरुबंधू हरिभक्ती पारायण कल्याणजी महाराज पवार महाराजांच्या मार्गदर्शनाने सर्व जनता जनार्दनाच्या सहकार्यातून प्रयत्नातून तन्मन धनातून हा ज्ञानेश आश्रमामध्ये यज्ञ सुरू होतोय. अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ नामयज्ञ सुरू झालेला आहे. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या सेवेच्या मानाने फार नियोजन लय जबरदस्त फार मोठं नियोजन आहे बरं का. तेव्हा महाराजांची जेवढी काही भक्त मंडळी आहे आपण तुम्हा सर्वांना जेवढे धन्यवाद तेव्हा तेवढे थोडेच आहे. विठ्ठला अखंड हरिनाम सप्ताह एव श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबाराय गाथा पारायण 16 श्री विठ्ठल रुक्मिणी ज्ञानोबाराय तुकोबाराय चतुर्थ
मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन रौप्य महोत्सव आहे. वा. विश्वाची माऊली ज्ञानेश्वर महाराज, स्वानंद सुख निवासी जोग महाराज, विश्वाचे माता पिता विठ्ठल रुक्मिणी, योगीराज गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि चालतं बोलतं ब्रह्म ज्याला म्हणतात ना ते गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर हे शांती ब्रह्म आहे. या सर्व महापुरुष, या सर्व संत महात्म्याच्या आशीर्वादाने भगवान पंढरीस पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज या देवांच्या संतांच्या आशीर्वादाने आपला यज्ञ सुरू झालेला आहे सप्ताह. आणि या सप्ताहाची जी सांगता आहे काल्याचं कीर्तन योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज, रामगिरीजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने आपल्या सप्ताहाची सांगता आहे. विठ्ठल पहिला दिवस आहे. आता नंतरची जी सेवा आहे फार मोठी मोठी महात्म्यांचं या ठिकाणी सेवा आहे. तसं पाहिलं तर सप्ताहामध्ये जे कार्यक्रम जे आपले आहे हे भरगतचं कार्यक्रम चालू आहे आपल्या सप्ताहामध्ये. पहाटे काकड आरती, नंतर गाथा पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन, नंतर महाप्रसाद अखंड मंदिरामध्ये आश्रमामध्ये अखंड माऊलीच्या समोर पांडुरंगाच्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर अखंड विना चालू आहे. म्हणजे अखंड परमार्थ ज्याला म्हणतात ना तो आज या ठिकाणी आपल्या सर्वांना त्याचा आनंद भोगायला मिळतो महाराज. म्हणून हा देवाचा महिना आहे मार्गशीर्ष महिना. आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा आपला देवाच्या वर्धापन दिनानिमित्ताने रौप्य महोत्सवानिमित्ताने यावर्षी फारच आगळा वेगळा कार्यक्रम आणि आहे. आणि व तुकाराम महाराजाचं वैकुंठ गमन असं आहे. वा, फारच मोठा कार्यक्रम आहे. तेव्हा कुणी घरी थांबू नका. सर्व जनता जनार्दनाने या परिसरातील जोळे असेल, खंडगाव असेल, गणेशवाडी असेल, सर्व अनेक वाड्या पण आहे. पंचक्रोशीतील मंडळी, एरंडी मळा, आरगडी मळा, हे बघा सर्वांनी या ठिकाणी येत जा. आता हे पुरंच अवतरलेलं आहे. पंढरपूरचं स्वरूप आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मला तर पंढरपूरच दिसायला लागलं आहे सारं. आज आहे विठ्ठल विठ्ठल गजारी
विठ्ठल विठ्ठल गजरे विठ्ठल विठ्ठल गजरे आवली तुम्हारी पंढरी आवली तुम्हारी पंढरी विठ्ठल तुम्हारी पंढरी तुम्हारी पंढरी तेव्हा पुढे बसलेली सर्व श्रोते मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, आमचे व्यासपीठावर साथसंगती करणारी महाराज मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य महाराज मंडळी, विद्यार्थी कोणाची नारायण संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज बाबळेश्वर गुरुकुल आश्रमातीलही विद्यार्थी आहे. या ठिकाणी विनेकरी तुळशीवाल्या ताई असेल, सर्व महाराज मंडळी, सोबदार, 2 सोबदार आहे, पुढे एक आहे. किती सोबदार आहे कोणाच लयच मोठं निवेदन तुमचं फरक. तेव्हा महाराजांच्या पाठीमागं आपण सर्व भक्त मंडळी, सर्व जनता जनार्दन खंबीरपणाने उभे आहात. महाराजांचा शब्द म्हणजे आपण सर्व फुलासारखे झेलतात महाराज. आहे तेव्हा कार्यक्रम वैयक्तिक परमार्थाला काही एवढा मोठा वैयक्तिक तुम्हाला जर काही परमार्थ करायचा ठरला त्याला कुठं खर्च काय येतो, परंतु तुम्हाला एवढा मोठा आता हा परमार्थ करायचा म्हणजे हा खर्चाशिवाय याला मोठी खर्चाची बाजू आहे. आणि आपल्या सर्व परिसरातल्या मंडळीला या यज्ञामध्ये, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दान करण्याची सुद्धा एक संधी आहे. मग अन्नदान असेल, मग पैशाचं दान असेल, किंवा इतर सेवा असेल, हे तुम्हाला ही संधी आहे. या संधीचा फायदा प्रत्येकानं उचलला पाहिजे. जीवनामध्ये किंवा वर्षातून म्हणा, ही आपल्याला महाराज फार मोठी संधी मिळून देतात बरं का. महाराज या ठिकाणी स्थिर झाले आणि या ठिकाणी हे आश्रम आणि आपल्या सर्वांना ही या ठिकाणी सेवेचा फार मोठा हा लाभ झालेला आहे. तेव्हा संतांचं कार्यच हे आहे का संत या पदाचा अर्थच हा आहे का समाजाला काहीतरी देणं, समाजाला काहीतरी शिकवणं, समाजाचं जीवन चांगलं घडावा याकरता संत अव्याहत रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. म्हणून संत म्हणजे त्याग आहे, लक्षात घ्या. संत म्हणजे सुख आहे. तुम्ही जर संतांच्या विचाराप्रमाणे जर जीवन जगले ना तर तुम्हाला सुखाला कमीच नाही महाराज.
महाराज सुद्धा म्हणतात एक न पडे गुंथा कोठे काही न पडे गुंथा म्हणून मनुष्य मात्राचे जीवन घडवणारे नवे मनुष्याचा देव बनवण्याचा कारखाना म्हणजे या भूतालावर संत आहे. आजही संतांचे अवतार आहे. इथून मागे होऊन गेले, इथून पुढे होणारच आहे. या भूतालावर जर हे संतांचे अवतार झाले नाही ना, तर मनुष्य मात्र हे मनुष्य मात्र राहणार सुद्धा नाही. मग मनुष्याचा देव बनवण्याचा कारखाना म्हणजे या भूतालावर संत आहे. आणि हा जो परमार्थ तुम्हाला दिसतोय, हा परमार्थ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा परमार्थ. संपूर्ण महाराष्ट्र ज्ञानोबा राय तुकोबा रायचा हा महाराष्ट्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी बघा सर्व जातीचे संत एकत्रित आणले आणि ही भागवत धर्माची ध्वजा उभारलेली आहे. आणि या ध्वजेखाली सर्व संत आणले महाराज. आणि यांच्या करवी संपूर्ण जग परमार्थांना दवडून टाकलेलं आहे. हरी भजनिये धवळीले जग, हरी भजनिये हरिभक्तीनं धवळून टाकलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी. प्रत्यक्ष भगवंत या संतांच्या रूपानं प्रगट झालेले आहे. म्हणून आपल्या आश्रमामध्ये तुम्ही ज्यांची आता 8 दिवस सेवा करतात, या आश्रमामध्ये
विश्वाची माऊली ज्ञानेश्वर माऊली, विश्वाचे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे आणि प्रत्यक्ष म्हणजे या देवाचा अवतार आहे. म्हणून तुमची केलेली सेवा, तुमचा केलेला परमार्थ तुम्हाला याचं विशेष रूपानं फल मिळणार आहे. विठाला तुकाराम महाराजांचा अभंग मी निवडलेला आहे. 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार झाला. महाराज कीर्तनातून मनुष्य मात्राला, मनुष्य देहाचा कल्याणाचा, मनुष्य देहाच्या सुखाचा मार्ग सांगतात आणि या बाबतीत महाराज उपदेश करतात. महाराज म्हणतात स्वभावात असा आहे, मनुष्य देहाची स्थिती जसजशी बदलत जाते तस तसा मनुष्य पूर्व अवस्थेला विसरत जातो. विसरणे हा मनुष्य मात्राच्या ठिकाणी फार मोठा दोष आहे. तुकाराम महाराज म्हणतात उपदेशातून, अरे एक काल तुम्ही भगवंताची रात्रंदिवस विनंती करत होते. दुःखाचे ध्येय ज्या वेळेस तुम्हाला प्राप्त झाले आणि त्या दुःखाच्या ध्येयामध्ये तुम्ही रात्रंदिवस देवाची विनंती करत होते का देवा या दुःखाच्या जन्मातून एकदाची आमची सुटका करा. एक वेळ कारी दुःखा वेगळे, एक वेळ कारी या दुःखा तुम्ही ज्यावेळेस अनेक जन्मामध्ये दुःख भोगत होते, आता तुम्हाला मनुष्य ध्येय मिळाला हा का सुखासुखी मिळालेला आहे का? महाराज म्हणतात 30 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किड्या माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षा माझी, 20 लक्ष योनी पशुच्या घरी. तुका म्हणे तेव्हा नरधे नरा. असं आहे हे तुम्ही जे दुःख भोगून आले महाराज म्हणतात ही 84 लाख योनी फिरून एक एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, एक एक योनी 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 कोटी कोटी फेरा. मगला के बार मनु चाहता, 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 एक एक योनी
या योनीमध्ये किती फिरावं लागतं, किती भटकंती करावं लागते महाराज. हा? आता हे 4 खाणी आहे जीव जन्माला येण्याच्या. 4 खाणीमध्ये आणि या भूलोकामध्ये ही जन्माला आलेली सर्व सृष्टी आहे. अंडज, चारस, स्वेदज, उद्भिज या 4 खाणी आहे जीव जन्माला येण्याच्या. जशा पेट्रोलची खाण आहे, डिझेलची खाण असते, कोळशाची खाण असते, रॉकेलची खाण असते, सोन्याची खाण असते, तशी जीव जन्माला येण्याच्या 4 खाणी आहे. याच्यामध्ये जीव जन्माला येतात. ही 84 लाख अंडज खाणीमध्ये पक्षी जन्माला येतात. सर्प योनी आहे, पक्षी आहे अंडज खाणीमध्ये. जारज खाणीमध्ये पशु जन्माला येतात, मनुष्य मात्र जन्माला येतं. स्वेदज म्हणजे उष्णतेपासून जीव जन्माला येतात. मग गुचिडा असेल, मच्छर असेल, काही प्राणी उष्णतेना तुम्ही फक्त आहे ना एक उन्हाळ्यामध्ये 4 दिवस कपडे काढू नका, तेच राहू द्या ना, आंघोळ करू नका, पहा काय होतं. तुम्हाला ते प्राणी डायरेक्ट आहे ना उडूनच नेतील. तुम्हाला झोप नाही येऊन देणार, बसून देणार नाही, उठू देणार नाही. वा काय, लिखा काय, पिसवा काय, आता हे उष्णतेपासून निर्माण होणारे जीव आहे. आणि उद्भिज म्हणजे पाणी. मग पाण्यापासून वृक्ष आहे, वेली आहे, हे सर्व जे आहे जन्माला येत आहे. आता वृक्षाची खाण आहे, 30 लाख जाती आहे. आता आपल्याला ठराविक माहिती आहे, वाळला का परत वृक्ष, वाळला का परत वृक्ष, 30 लाख येऊन फिरावं लागतं महाराज. या सर्व ज्या खाणी आहे ना, पाण्या जन्माला यायचं, त्याच्यामध्ये 9 लाख खाणी, 9 लाख जाती आहे, 9 लाख जाती आहे. वृक्षामध्ये 30 लाख जाती आहे. 11 लाख जाती किड्याच्या आहे. नाही काय, आपल्याला गटारातले, शेणातले ठराविक किडे माहिती. फार लय अवघड काम आहे. आता हे आपल्याला घट्टे पाडल्यासारखं झालेलं आहे. आपल्याला दुःखाचं काहीच वाटत नाही महाराज. वास्तविक पाहिलं, तुम्हाला हे दुःख नकोय असं वाटत असेल तर तुम्हाला मनुष्य ध्याला आलेल्या मनुष्य मात्राला विचार करून जगावा लागणार आहे. असं आहे, ही तुम्हाला संधी आहे. मनुष्य देह मिळाला आणि या संधीचं तुम्ही सोनं केलं तर उपयोग आहे. नाही तर काही शेवटाची शेवटची संधी असते. तुम्ही 84 लाख योनी फिरून आल्यानंतर हा मनुष्य देह प्राप्त होत असतो. दुर्लभ आहे मनुष्य जन्म, दुर्लभो मानुषो देव देहीनाम शनभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम. भगवान सांगतात, सकळ ध्या माझी बाहो, अति दुर्लभ मनुष्य ते हो. अति मनुष्य देह नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वास्तव म्हणा. तुम्ही
म्हणूनच ह्या भूतालावरील संत महात्मे आलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी करून संत मंडळी. ज्ञानेश्वर महाराज देवाचं मनोगत सांगता माऊली म्हणतात, ऐसे येणेची शरीरी शरीरा येणे सरी किंबहुना यर झारे चिरा पडे. एवढं का तुम्हाला पुढचं जन्म मरण मारता येतं, पुढचं जन्म मरण मारण्याकरता हे शरीर लागतो महाराज. कारण या मनुष्य ध्याने अरे तुमचा संसार तर होणारच आहे माऊली म्हणतात. पण या ध्याने मनुष्य मात्राने स्त्री असो पुरुष असो कुठल्या जाती जन्माला आला असेल प्रत्येकाला परमार्थ करता येतो, देवाची भक्ती करता येते, सेवा करता येते. खटनट यावे सुतव मुनी जावे अवडी पिटी वावे अवडी पिटी वावे तो का मेळा. म्हटलेला आहे देवाचं मनोगत सांगत मनुष्य जात सकाळ हे स्वभावता भजनशीळ झाली असती केवळ माझी ठाई. असं आहे. मनुष्य मात्र म्हटल्यानंतर स्त्री असो पुरुष असो कुठल्या समाजात जन्माला आला असो हा पिंडच देवाने निर्माण करताना असा केलेला आहे का देवाची भक्ती करणे, देवाची सेवा करणे, हा माणसाचा स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे. मग माणसं का बरं परमार्थापासून दूर दूर जातात तर ते सुद्धा माऊली सांगतात देवाचं मनोगत. परिज्ञानी विन नासली जे बुद्धी भेदाशी आली एकाची यया कल्पिली अनेकत्व. वास्तविक पाहिलं मी एक आहे पण माझ्या ठिकाणी अनेक त्यांच्या कल्पना निर्माण झालेली आहे बरं का. म्हणून एकच देव आहे आणि त्याच देवानं हे सर्व अवतार घेतलेले आहे काय नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना अवताराच्या राशी हा उभा विटेवरी. याच देवाने सारे अवतार घेतलेले महाराज. आता तुम्ही तर काय आपण नित्यानं पंढरपूरला जाऊ शकतो का, परंतु तो पंढरीचा पांडुरंगच या ठिकाणी आलेला आहे विशेष रूपाने तुमची सेवा घेण्याकरता. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे अरे याच जो विटेवर उभा आहे कलियुगामध्ये याच देवाने अनेक अवतार घेतले. धरियली सोंगे धरियली सोंगे विटे
तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, त्रेतायुगातला राम तोच द्वापार युगामध्ये कृष्ण रूपात अवतार आलेला आहे. द्वापार युगातला कृष्ण तोच विटेवर उभा असलेला श्रीहरी पांडुरंग परमात्मा आहे. आणि जो विटेवर उभा आहे त्यांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं अवतार घेऊन आणि ते गीताशास्त्र सांगितलं आहे. गीतेवर टीका ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितलेला आहे. गीता जेने उपदेशिली ते विटेवरी माऊली, आणि विटेवर उभी असलेली विठ्ठल माऊली तीच ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रगट झाली 700 वर्षांवर. म्हणून असं म्हणतात ना, लोपले ज्ञान जगी ही तनेनती कुणी अवतार पांडुरंग. हा पांडुरंगाचा अवतार आहे ज्ञानेश्वर महाराज. आणि तेच ज्ञानेश्वर महाराज 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रूपानं प्रगट झालेले आहे. संपूर्ण जगाच्या उद्धाराकरता अवताराला आलेले जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. वास्तविक पहिला वेद जो आहे हा अपौरुष आहे, कोणी पुरुषानं निर्माण केला नाही. आणि वेद हा संस्कृत आहे. आता संस्कृत वेद मराठीत आणणं म्हणजे एवढं सोपं काम नाही आहे. हे का सर्वसामान्याचा विषय आहे का? परंतु 4 वेदाचा विस्तार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातून निघालेला एक एक अभंग आणि एका एका अभंगातलं चरण म्हणजे हे वेदातलं सूत्र आहे. असं आहे. रामेश्वर शास्त्रींना म्हटलेलं आहे बरं का, चार्य वेदाचे केलेचे विवरण, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातून निघालेली ही गाथा आहे. आणि या संतांनी म्हटलेला हा 5वा वेद आहे. 4 वेदाचा विस्तार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आहे. आता आपल्या या यज्ञामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाथा पारायण आहे, भजन आहे. केवढा आनंद आहे हा तुम्हाला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून मला जास्त पल्लाडीत बोलायचं नाही आहे. या गाथ्यातील हा जो अभंग आहे, तुकाराम महाराज आपल्याला काही सांगतात. काय सांगतात तेच महाराज अभंगाच्या पै सांगत तुम्हाती बजारे विठ्ठला, सांगत तुम्हाती बजारे विठ्ठला, विठ्ठला सांगत तुम्हाती बजारे विठ्ठला, सांगत तुम्हाती बजारे सांगत तुम्हाती
आपल्याला आपल्या हिताचं, आपल्या कल्याणाचं, आपल्या आत्मउद्धाराचा मार्ग सांगतात. मग काय सांगतात महाराज या अभंगात तो आम्हाला? भाजारे विठ्ठला, मनुष्य मात्राने विठ्ठलाची भक्ती करा. कारण या कलियुगामध्ये हा अवतार आहे. महाराज म्हणतात बरं का, स्वयंभू आमुचा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग. प्रत्येकाच्या हात असलेलं जे आत्मचैतन्य आहे त्याला आकार आहे का? पण त्या चैतन्याने आकार धारण तोच आकाराला येत असतो सगुण रूपामध्ये. तोच रामन, तोच कृष्ण आणि तोच विटेवर उभा आहे आता तुमची सेवा घेण्याकरता. चैतन्याचा गाभा पांडुरंग, तो विटेवर उभा असलेला श्री पांडुरंग परमात्मा. तो घडून बसवलेला नाहीये, मग नाही घडविला, नाही बैसविला, भेटावया आला पुंडलिका. पुंडलिका कलियुग लागला आणि कलियुगामध्ये पहिले संत झालेले आहे, संत भक्त पुंडलिक असं आहे. मुकुट मणी पुंडलिक संतांमध्ये कलियुगामध्ये पहिले संत जे आहे ना हे, आणि भक्त पुंडलिक आहे. हा मुकुटमणी आहे संतांमध्ये कलियुगातला. पुंडलिकामुळे देव विटेवर उभे आले झाले. आता ती जर आख्यायिका जर तुम्हाला जर सांगायची म्हटलं तर द्वापर युगामध्ये देवाचा कृष्ण अवतार झाला. देवाने धर्माची बिस्कटलेली घडी पूर्वत स्थापन करून दिली. भगवंतानी म्हटलेलं आहे की ते तो यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युधामथानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये भगवान म्हणतात मी अवतार घेतो. तसा द्वापार युगामध्ये अधर्म वाढला. अरे त्या कंसाने बापाला कारागृहामध्ये कोंडून टाकलं महाराज. स्वतः त्या मथुरेचा राजा झाला. आता एका साधं काम आहे का? बापाला कारागृहामध्ये कोंडून स्वतः मथुरेचा राजा झाला. केवढा भयानक राक्षसपणा आहे. परमार्थ त्याने पार बंद करून टाकला. मला राहिली यज्ञ, मोडिली कीर्तन, पळाली ब्राह्मण दैत्य भेनी, असं त्यानं अवस्था निर्माण केली महाराज. एवढंच काय, ते कौरव पांडव. अरे त्या कौरवाने एवढा अन्याय केला त्या पांडवावर. आंधळा धृतराष्ट्र पुत्राच्या प्रेमाने मोहित झाला आणि एवढा पुत्राच्या त्या दुर्योधनाच्या ताब्यामध्ये गेला का त्या आपल्या पुतण्यांचा विचारच करायला तयार नाही. भगवंताने प्रयत्न केला. भगवान म्हटले धृतराष्ट्राला, मोह धरलिया ऐसे होईल, जे आस्था प्रतिष्ठा जाईल, हे लोकांतरेल परलोकेसी. धृतराष्ट्रा, अरे पुत्राचा एवढा मोह करणं चांगलं नाहीये. अरे तुला लौकिकात सुद्धा किंमत राहणार नाही. अरे परलोक तर बाजूलाच राहिला. म्हणून प्रपंचामध्ये कुठल्याही
गोष्टीचा मोह अति करणं हे चांगलं नाही, लक्षात घ्या. जो अति मोहामध्ये फसला ना आहे तोपर्यंत त्याला दुःख भोगावं लागतं आणि मेल्यावर तर जन्माच्या जन्म दुःख भोगावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात तुकामध्ये जन मायेत गुंतली, तुका म्हणे जन मायेत गुंतले, जन मायेत म्हणे जन मायेत गुंतली. गाते जुने संसाराचे, गाते जुने संसाराचे. हे संतांनी अखंड हरनाम सप्ते घालून दिले महाराज. अरे या सप्त्यामध्ये आता 7 दिवसामध्ये अरे कोणत्या संताचा तुमच्या मनावर परिणाम होईल काही सांगता येत नाही. आणि माणसाला बरं का परमार्थाच्या मार्गाला लागायला का फार काही ऐकावं लागतं असं पण नाही ना. काहीला जीवन तुम्ही संताच्या उपदेशातला एक शब्द जर तुम्ही जर नेला ना उपदेशाचा तर तुमच्या जीवनाचं कल्याण करणार आहे. हा संताचा उपदेश लक्षात घ्या. तेव्हा मला सांगायचं काय, भगवंताने आणि शेवटी धर्माची विस्कटलेली घडी बसून दिली द्वापार युगामध्ये. कौरव मारले, धर्माला गादीवर बसून दिले आणि मग भगवंताने स्वतंत्र समुद्रावर द्वारका वसवलेली, सोन्याची द्वारका. सोन्याची द्वारका समुद्रावर वसवली आणि त्या द्वारकेचं 125 वर्ष भगवान श्रीकृष्णांना राज्य केलेलं आहे. राजा झाला द्वारकेचा स्वतंत्र. सव्वाशे वर्ष द्वारकेचं राज्य केलं आणि पुढं आता द्वापार युग संपत आलेलं आहे. संकेत मिळाले आणि चमत्कार झाला. काय, रुक्मिणी भगवान श्रीकृष्णावर रुसली द्वारकेमध्ये आणि ती द्वारका सोडून या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला आली महाराज. आणि त्या दिंडुरी वनामध्ये तपश्चर्या करत बसली. हरिविजय मध्ये आहे बघा, तुम्ही वाचा. हे ग्रंथ वाचले म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रुक्मिणी रुसून पंढरपूरला आली, त्या दिंडुरी वनामध्ये तपश्चर्या करत बसली. शेवटी भगवंताने विचार केला आता आपल्याला द्वारका सोडणं आहे. मग संपूर्ण द्वारकेचं ऐश्वर्य द्वारकेतून बाहेर काढलं आणि द्वारका समुद्रात बुडून टाकली महाराज भगवान परमात्मा. आणि ते ऐश्वर्य घेऊन पंढरपूरला आले महाराज. असं आहे. द्वारकेची अवघी संपदा आले
कुठं आले? गोपालपुरात आले. आणि गोपालपुरातून मग रुक्मिणीकडे निघाले तिच्या भेटीला. गोपालपुरातून रुक्मिणीकडे निघाले. दिंडीवन तुम्हाला माहिती आहे का? पंढरपूरला गेल्यानं ते पुंडलिकाचं मंदिर आहे ना, भक्त पुंडलिकाचं चंद्रभागेमध्ये. तर असं थोडं उत्तरेला तुम्ही पुढं गेले का चंद्रभागेच्या काठाला का पुढं तुम्हाला ती दिंडोरीवर लागेल बघा. आता तिथं ते आदिवासी लोक राहतात, पण तिथं लक्ष्मीचं तेवढं एकच मंदिर आहे, रुक्मिणी मातेचं. ते आदिवासी लोक राहतात तिथं. ते वन होतं पूर्वी. ज्यावेळेस देव निघाले रुक्मिणीकडे, त्यावेळेस पुंडलिकाचं जे घर आहे ते रस्त्याच्या बाजूलाच आहे. पुंडलिक राय आपल्या आई वडिलाची सेवा करत होते. पाहिलं ते उभे राहिले पुंडलिकाच्या दारासमोर. पुंडलिका, अरे तुझी आई वडिलांची सेवा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. म्हणजे या कलियुगामध्ये असं आहे, तुम्हाला देव शोधायची गरज नाही महाराज. जे या कलियुगामध्ये आई वडिलाची सेवा करतील ना, देव त्यांचा शोध घेत येणार आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना देणार आहे. विठाला तेव्हा काय पाहिजे ते मागून घे, मला पुढं जायचं आहे, रुक्मिणीकडे जायचं आहे. त्यावेळी पुंडलिक राय म्हटले, देवा मी माझ्या आई वडिलाच्या सेवेमध्ये आहे, तुम्ही माझ्यासमोर उभे राहिले, मला माग बांधतात. मी मागणार आहे, पण आता नाही. माझी माता पित्यांची सेवा पूर्ण झाली का मग मी मागणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या पुढं न उभं राहता माघार. म्हणून पुंडलिक रायाने देवाला उभं करण्याकरता वीट फेकली. सांगितलं, आता तुम्ही विटेवर उभे राहा. आणि देव विटेवर ज्यावेळेस पुंडलिकाने उभा केला त्यावेळेस हा कलियुग लागलेला आहे. हे 4 युग जे आहे ना, ही सारखी फिरती असतात. कृतयुग संपला का त्रेतायुग संपला का द्वापारयुग संपला का कलियुग. तर हा जो कलियुग लागला, देव विटेवर उभे राहिले आणि कलियुग लागला. म्हणजे कलियुगाच्या आरंभीच हा पुंडलिकाचा म्हणजे कलियुगातच देवाचा अवतार झाला. म्हणजे अवतार झाला, पुंडलिकाचा अवतार झाला सगळ्या संताचा. आणि मग देव विटेवर उभे राहिले ना. पुंडलिकानं म्हटलं, देवा आता तुम्ही वैकुंठातले देव आहात, तुमच्या दर्शनाकरता ऋषी मुनी साधू संत भक्त देव गंधर्व सारे येणार आहे. फार पापी महापापी जड मूड, पण देवा सर्वांचा उद्धार करा बरं का. जे येतील त्यांचा उद्धार करा. आणि त्याच वेळेस आहे ना, देव विटेवर उभी केल्याबरोबर आहे ना, चंद्रभागेच्या वाळवंटापासून देवापर्यंत बारी लागली महाराज. असं आहे वाळवंटापासून त्याच वेळेस पुंडलिकाच्या दृष्टीसमोर
वाळवा चंद्रभागेच्या वाळवंटापासून तर देवापर्यंत भारी लागली महाराज. ऋषी मुनी गण गंधर्व भक्त सर्वच पापी महापापी जड मूड पुंडलिकाला पाहिलं. आपण मोक्षाचं द्वार कलियुगामध्ये खुलं करून दिलं बा बरं का. कारण वैकुंठ महाराज म्हणतात ना, वैकुंठा जावया तपाची सायास लागी जीवानास करणे बहु तै पुंडलिके केला उपकार एडावया भार पृथ्वीचा. या पृथ्वीवरचा पापाचा भारा उतरण्याकरता हे फार मोठं. आणि भक्त पुंडलिकाने हे मोक्षाचं द्वारच खुलं करून दिलेलं आहे. त्यावेळेस भगवान शंकर सुद्धा वारकरी होऊन कैलासातून खाली आलेली आहे का नाही. म्हणतात ना की रंभादिक नाचती पुढे जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कात. वारकरी होऊन आले महाराज पंढरपूरला. आपले उपास्य देवता आता विटेवर उभी केली पुंडलिकाने. त्यावेळेस दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस भगवान शंकराने देवाच्या चरणावर डोकं टेकवल्याबरोबर असा आनंद झाला त्या भक्ताला, शंकराला वारकऱ्याला. त्या देवाला एवढा आनंद झाला का माझा वारकरी मला भेटायला आला. हो, त्या देवाने जसं उचललं ना विठ्ठलानी या आपल्या वारकऱ्याला शंकराला, कुठं ठेवू असं म्हणता म्हणता लगेच डोक्यावर ठेवू. आजही हा वारकरी देवाच्या डोक्यावर बसले महाराज. रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू महिमा वर्णिता महेशू जेने मस्तकी वंदिला. आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा गीतेतून वर्णन करतात, ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. तो पहावा हे डोळे म्हणून आचक्षुषी मज डोळे लीला हातीची नि कमळे पुजू तयाती दोवरी दोन्ही भुजा. हा पुढं काय हा आलिंगावया लागून तयाची अंग. असं आहे. भगवान म्हणतात मी विटेवर उभा राहिलं म्हणजे विटेवर उभा आहे पण कटेवर हात आहे, पण माझ्या दोन्ही हातामध्ये उजव्या हातामध्ये कमळ आहे, डाव्या हातामध्ये शंख आहे. शंख मी जे धारण केलेला आहे तो याच करता केला. तुम्ही संसारामध्ये राहून जर या विठ्ठलाचे वारकरी झालात, विठ्ठलाचे भक्त झाला ना, तर तुम्हाला वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा, कशाचा अभ्यास करायची गरज नाही. वारकऱ्याला त्रिकाल ज्ञान प्राप्त होतं महाराज. विठ्ठलाच्या भक्ताला न कळे ते कळो येईल नामे या विठ्ठले एकाचिया. विठ्ठलाचं जर तुम्ही जर संसारात राहून जर नामस्मरण केलं ना, अरे तुम्हाला न कळणाऱ्या गोष्टी सहज कळून जाणार आहे. विठ्ठला आला भेतो
अपार नाम निरंतर घेता वाचे. महाराज म्हणतात तुम्हाला असा लाभ प्राप्त होणार आहे या विठ्ठल भक्तीमध्ये का हा लाभ तुम्हाला जन्माच्या जन्म संपवायचा नाही. महाराज यम लाभवाचा परम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. ब्रह्मलाभ म्हणतात, आत्मलाभ म्हणतात. अरे एकदा त्या परब्रह्म परमात्म्याचा तुम्हाला जर एकदा हा लाभ झाला किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे. या विठ्ठल भक्तीमध्ये असं आहे का तुम्हाला असा लाभ होतो का त्या भक्ताची जीवदशा नाहीशी होते आणि त्याला आत्मदशा ब्रह्मदशा प्राप्त होते. आणि एकदा जर तुमची जर जीवदशा गेली देहदशा गेली आणि तुम्हाला जर आत्मदशा आणि ब्रह्मदशा जर झाली ना आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची माझा आहे मासा लाभ प्राप्त करून देणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि तो विटेवर उभा राहिला म्हणजे तो घडून बसवलेला नाहीये. तुका म्हणे मूर्ती घडली जे म्हणती तया मुखाप्रती किडे पोडू महाराज म्हणतात. एखादा जर म्हटला ना हा पंढरीचा विठ्ठल घडून बसवलेला आहे त्याच्या तोंडात किडे पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा कलियुगामध्ये अवतार आहे. तुम्ही त्याचे इथं वारकरी व्हा. आता त्याची इथं मोठी भक्ती मांडलेली आहे बरे का. मोठी 6 दिवस हा सप्ताह आहे. ही मोठी सेवा आहे. म्हणून या सेवेला कुणी चुकू नका. संसारात राहून तुम्ही काय करा तर तेच महाराज आता भजारी विठ्ठला. तुम्ही जर संसारात राहून जर विठ्ठलाला भजले नाही ना भक्ती केली नाही ना याची नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा मनुष्य जन्म व्हायला जाणार आहे व्यर्थ जाणार आहे काही उपयोग होणार नाही. जन्मी आली वाया गेली भक्ती नाही केली. कारण ते कपाळ ज्याचे नाम नये वाचे. कारण ते कपाळ ज्याचे नाम नये वाचे. करणे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. करणे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. मात्राने या विठ्ठल भक्तीची जर सांडासांड केली नुसता संसार करत जर बसला तर महाराज म्हणतात भावाची पुरी व्हावशी. भवपुरी म्हणजे मायारूपी नदी. आता इथं नदीच्या रूपाला वर्णन केलं तुकाराम महाराज. भगवंताने गीतेमध्ये आणि समुद्राच्या रूपानं वर्णन केलेलं आहे. दैवी हेशा गुणमयी हा मम माया दुरत्यया मामे प्रपद्यंती माया मिता तरंती. ज्ञान आणि भगवंताने सुद्धा आणि या मायेचं वर्णन करताना नदीच्या रूपानं केलेलं आहे. काही ठिकाणी सागराच्या रूपानं आहे काही ठिकाणी जाळ्याच्या रूपानं केलेलं आहे का नाही. तुकाराम महाराजांनी बऱ्याच अभंगामध्ये असं काही आणि वेगवेगळ्या रूपक केलेलं आहे ह्या मायेतून तरुण जाण्याकरता.
मग आता तुम्ही मनुष्य जन्माला येऊन जर या विठ्ठल भक्तीची सांडासाड जर केली, नुसता संसार करत बसले ना, भवाची अपुरी व्हावसी, भवपुरी म्हणजे मायारूपी नदी. आतापर्यंत आपले जेवढे आले ना एवढे या नदीतच होऊन गेलेले मायारूपी नाही, आणि आपला सुद्धा नंबर याच्यात लागल्याशिवाय राहणार नाही. मग असं होऊ नाही वाटत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येकानं या विठ्ठलाची भक्ती आहे. हा, त्यावेळेस ही साधक मंडळी म्हणाली, महाराज आम्हाला आता आहे ना तुमच्या उपदेशाचा परिणाम आमच्या मनावर असा झाला, आता इथून पुढं आम्ही ना विठ्ठल भक्तीच्या मार्गालाच लागवतो. पण मग आता त्याला त्या भक्तीला त्या विठ्ठलाला काय द्यायला पाहिजे? महाराज म्हातारे काही लागत नाही. अभंगाच्या शेवटच्या काही लागे एक भावाची कारण, काही लागे देवाला भाव प्रेम श्रद्धा लागते. मला हे तर भक्ती एक मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया, जो मज होय अनन्य शरण, या भगवंताने म्हटलेलं आहे ते ज्ञानेश्वरीतून. त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीच ऐकू. म्हणून संसार प्रपंच करा, पण संसार प्रपंचामध्ये राहून ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आपल्याला सांगतात का या विठ्ठलाची भजन भक्ती करून आपला उद्धार करून घ्या. तर एक वेळ सर्वांनी प्रेमाने भजन करा. ठोबा रखुमा संभाजी गुंजाळे या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. त्या संतांचं
एक वेळेस प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज